श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आम्ही असा मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा सांगणार आहोत, जो तुम्ही ऐकला तर तुमच्या जीवनात प्रचंड सकारात्मक बदल घडेल. तुम्हाला जे हवे ते सर्व काही मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अट एवढीच आहे की हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे आणि मग पहा तो ब्रह्मांड नायक अक्कलकोटचा राजा तुमच्या जीवनात कसा चमत्कार घडवून आणेल. कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मंडळी, पाहूया. मांजर आपण नेहमीच पाहतो आणि प्रत्येक घरात ज्या गावाकडच्या प्रत्येक घरात मांजर असते, परंतु मांजरीचे काही संकेत आपल्याला काय सांगतात हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मंडळी, जर तुम्ही पाहिले की एखादी मांजर तुमच्या घरी येऊन उदास बसते, तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानले जात नाही किंवा ते खूप अशुभ लक्षण आहे. तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी शुभ संकेत देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते. परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे हे अतिशय अशुभ मानले जाते. जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल, तर तुम्ही तिला तिथून हकलून लावा. तसेच ताबडतोब तुमच्या घरातील मंदिरात किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा की हे भगवती माता, आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर कर. मंडळी, घरात मांजर येणे किंवा दुःखी होणे हे सूचित करते की तुमच्यावर खूप मोठी समस्या येणार आहे किंवा काही घटना तुमच्या कुटुंबासमवेत ही घडू शकते किंवा कोणीतरी नातेवाईक आजारी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे. जर एखाद्या मांजराने तुम्हाला पंजे मारले तर हे चांगले संकेत मानले जात नाही. असे मानले जाते की याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान मंदिर किंवा भैरव मंदिरात जाऊन हात जोडून देवासमोर दिवा लावा, प्रसाद अर्पण करा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करा. यामुळे तुमच्यावरील वाईट काळ टळेल आणि संभाव्य त्रास कमी होईल. स्वप्नात मांजर दिसणे हे सहसा शुभ चिन्ह मानलं जातं. जर तुम्हाला एखादे मांजर आरामात किंवा कोणत्याही शांत अवस्थेत बसलेले दिसले किंवा शांत आणि आनंदी दिसले, तर हे लक्षण आहे की तुमचे प्रलंबित काम आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि जीवनात चांगले परिवर्तन घडतील. तथापि काही गोष्टी अशुभ मानल्या जातात, जसे की जर तुम्हाला स्वप्नात मेलेले मांजर दिसले किंवा 2 मांजरी भांडताना दिसल्या तर ही चिन्हे चांगली मानली जात नाहीत. परंतु या व्यतिरिक्त स्वप्नात मांजर पाहणे हे आपल्याला आनंद आणि यशाचे लक्षण आहे. मांजर हा सर्व भक्षी प्राणी आहे. तो मांस आणि शाकाहारी दोन्ही खातो. मांजराने तुमच्या घरात मांसाचा तुकडा टाकला, मग ते उंदराचे मांस असो वा अन्य कोणाचे, तर ते अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुटुंबातील कोणाची तरी तब्येत बिघडू शकते. याचे हे लक्षण आहे. ही एक चेतावणी मानली जाते की आपण सावध राहावे. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करा आणि घराच्या सुरक्षेसाठी काही उपाय करा, असा सल्ला दिला जातो. हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आधीच तयार असाल. जर सकाळी तुमच्या घरात मांजर आली आणि ती येताना दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. हे शुभ चिन्ह मानले जाते. सहसा एक मांजर येते आणि शांतपणे जाते. कधी ते दूध पिते तर कधी काही बिघडवते. पण जर पहाटेच एखादी मांजर तुमच्या घरात येताना दिसली तर याचा अर्थ देवांनी तुम्हाला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होत आहे. आज सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असल्याने हे लक्षण आहे. हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा काळ मानला जातो. म्हणजे तुमचे रखडलेले काम ही आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुमचे आयुष्य चांगल्या दिशेने पुढे जाईल. ही सर्व माहिती लोकांचे हित लक्षात घेऊन दिली आहे. तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर वास्तुशास्त्रातील उपाय करून पहा
आणि व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे। तर आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। आणि मंडळी, आपल्या घरातील पूर्ण नकारात्मकता तुम्हाला वाटते की या ना त्या पद्धतीने जावी आणि आपली जे घर आहे ते सकारात्मक राहावे, तर हा स्वामींचा मंत्र सगळ्यावर एक रामबाण उपाय आहे। हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर कुठलीच नकारात्मक शक्ती तुमच्या घरात फिरकणार देखील नाही आणि मग तुम्हाला हे असे निगेटिव्ह संकेतही मिळणार नाहीत। आणि म्हणूनच त्यावर एक उपाय म्हणजे हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय अद्भुत मंत्र, जो की तुम्हाला संपूर्ण ऐकायचा आहे मंडळी। हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे। डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत। डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत। मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत। ते भक्तांवर खूप प्रेम करतात। त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील। मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच। बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील। तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा, फायदा नक्कीच होईल। ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे:
श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.